गुड मॉर्निंग. आपण काल राष्ट्रीय उत्पन्नाची जी वैशिष्ट्ये आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यांचा विचार केला आणि त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की आपण ज्यावेळी राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये बघितली तर ती वैशिष्ट्ये पाहत असताना राष्ट्रीय उत्पन्न जी आहे तर त्याचे 7 प्रकारच्या वैशिष्ट्यांचा काल आपण विचार केला. त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्य होतं की ही स्थूल आर्थिक संकल्पना आहे. दुसरं जे होतं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांची मोजदाद केली जाते किंवा त्यांचा वापर केला जातो, त्यांचं मापन केलं जातं. नंतर मग आपण तिसरं बघितलं की निव्वळ समग्र मूल्य. चौथं जे होतं ते होतं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विदेशी निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. नंतर राष्ट्रीय उत्पन्न हे एका विशिष्ट अशा आर्थिक वर्षामध्ये सांगितलं जाते. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. आणि मग आपण बघितलं की राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केलेले मूल्य आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय शेवटी तर राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केलेले मूल्य असते. ही प्रमुख अशी राष्ट्रीय उत्पन्नाची जी वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये आपण बघितली. आता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह जो आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचा अभ्यास आज करायचा आहे, विचार करायचा आहे. आपण बघितलं राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थशास्त्रामधील आणि तीही स्थूल अर्थशास्त्रामधील मूलभूत संकल्पना आहे. मग ती जर मूलभूत संकल्पना आहे तर त्याच पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित ज्याही विविध गोष्टी आहेत, ज्याही विविध बाबी आहेत त्या देखील स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे असं आपण सांगू शकतो. कारण मुळात राष्ट्रीय उत्पन्न हीच मूळ संकल्पना, मूलभूत संकल्पना असल्यामुळे त्यातील विविध घटक, त्यातील विविध अनुषंगिक मुद्दे हे देखील राष्ट्रीय उत्पन्नातील जे स्थूल अर्थशास्त्रामधील मूलभूत संकल्पना आहे असं आपण सांगू शकतो. मग आपण ज्यावेळी राष्ट्रीय चक्रीय प्रवाहाचा, राष्ट्रीय उत्पन्नाचा ज्यावेळी आपण चक्रीय प्रवाह पाहणार आहे त्यावेळी एक गोष्ट अशी लक्षात येते की राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. ती काय आहे तर स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. आर्थिक देवाणघेवाणीमधून उत्पादन प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्री प्रवाहात होते. आता तुम्ही म्हणाल सर हे असं कसं तुम्ही कसं काय सांगून राहिलेले आहे. तर बघा की राष्ट्रीय उत्पन्नाचं काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न शेवटी हे चक्रीय प्रवाह आहे तो आणि स्थूल अर्थशास्त्रामधील ही मूलभूत संकल्पना आहे. ज्यावेळी आर्थिक देवाणघेवाण होते अर्थात खरेदी विक्री होते, खरेदी विक्री देवाणघेवाण या क्रिया कशा होतात तर उत्पादन जे आहे हे उत्पादन आपण सुरू केलं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादन सुरू केलं की उत्पादनाचे जे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, तर या घटकांनी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक सहभागी होतात, भाग घेतात नव्हे तर ते उत्पादनाचं कार्य करतात
आणि उत्पादनाचं ते महत्त्वाचं असं कार्य करीत असल्यामुळे प्रत्येकाला आपल्याला त्यांचे मोबदले द्यावे लागतात. उत्पादनाची प्रक्रिया पार पडली की काय होतं की आपण त्यांना त्यांचे मोबदले देतो. मग मोबदले हे विविध स्वरूपामध्ये दिले जातात. उदाहरणार्थ भूमी हा जो घटक आहे, तर भूमी या घटकाने उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भूमी हा घटक सहभागी झाला आणि म्हणून त्याला आपण खंडाच्या स्वरूपामध्ये मोबदला देतो. दुसरा जो घटक आहे उत्पादनाचा तो आहे श्रमिक किंवा कामगार. मग हा श्रमिक जो आहे, भूमी श्रम जो आहे, श्रमिक जो आहे, कामगार जो आहे, ह्या कामगाराने या श्रमिकाने आपले श्रम त्या ठिकाणी खर्च केलेले असतात उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आणि म्हणून त्याला आपण त्याचा मोबदला मजुरीच्या किंवा वेतनाच्या स्वरूपामध्ये देत असतो. तिसरा जो घटक आहे तो आहे भांडवल. कोणतंही उत्पादन म्हणा, कोणतीही उद्योग संस्था म्हणा, कोणताही कारखाना सुरू करायचा असेल तर भांडवल हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि उत्पादनाची मानवनिर्मित साधने त्याला आपण भांडवल असं म्हणतो. मग हे जे भांडवल आहे, तर या भांडवलाने ज्याप्रमाणे भूमी सहभागी होत असते तिला आपण त्याचा खंड स्वरूपामध्ये मोबदला देतो. त्यानंतर श्रम किंवा श्रमिक किंवा कामगार हा सहभागी होतो आणि हा घटक सहभागी झाल्यानंतर आपण त्याला मजुरीच्या स्वरूपामध्ये, श्रमाच्या स्वरूपामध्ये आपण त्याला मोबदला देत असतो. मग तिसरा जो घटक आहे, तर तो तिसरा घटक आहे भांडवल. भांडवल हे अत्यंत आवश्यक आहे. उत्पादनाच्या प्रक्रियेचं तो ऑक्सिजन आहे असं म्हटलं तरी चालते, कारण भांडवल जर नसेल तर उत्पादनाची प्रक्रिया सुरू होत नाही. म्हणून भांडवलाने उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला, ते सहभागी झालं, म्हणून त्याला आपण त्याचा मोबदला व्याजाच्या स्वरूपामध्ये देतो. त्याला आपण व्याज देतो भांडवलावर. आणि चौथा जो उत्पादनाचा घटक आहे, ज्याला आपण संयोजक असं म्हणतो, की या तीन घटकांची जो जुळवाजुळव करतो, या तीन घटकांची जो जमवाजमव करतो आणि या सर्व घटकांना तो एकत्र आणतो. आणि केवळ एकत्र आणतो असं नव्हे, तर या सर्व घटकांना तो एकत्र आणून उत्पादनाची जी प्रक्रिया आहे, ही उत्पादनाची प्रक्रिया सुलभतेने तो पार पाडतो. आणि तो सुलभतेने पार पाडतो. अनेक जे उद्योग क्षेत्रामध्ये धोके असतात, अनिश्चितता असते, त्याचा देखील तो स्वीकार करतो. पण नवपरिवर्तन तो करत असतो. आधुनिक यंत्र, आधुनिक तंत्र या सर्व बाबींचा तो अंगीकार करतो. तो नवीन तंत्र शोधून काढतो आणि उत्पादन अधिक गतिमानतेने, उत्पादन अधिक दर्जेदार, उत्पादन अधिकाधिक चांगलं कसं होईल हे तो बघतो. आणि हे तो बघत असताना, हे तो ज्यावेळी बघतो आहे की उत्पादन अधिकाधिक चांगलं कसं होईल, काय होईल, या सर्व गोष्टींचा ज्यावेळी तो विचार करतोय, तर त्यावेळी आपल्याला त्याचा देखील मोबदला देणं भाग आहे. कारण आपण भूमीला मोबदला दिला, आपण श्रमिकाला मोबदला दिला, आपण भांडवल जे आहे भांडवलाला मोबदला दिला. मग संयोजक जो चौथा घटक आहे, तर या संयोजकाला देखील आपण नफ्याच्या स्वरूपामध्ये मोबदला देत असतो. म्हणजे आता पहा, आपण ज्यावेळी तुम्ही म्हणाल सर किती सांगून राहिले, तर ज्यावेळी आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहत आहोत, त्यावेळी जी आर्थिक देवाणघेवाण होते त्यामधून उत्पादन प्रवाह पहिलं कोणतं आहे, वेगवेगळ्या 4 घटकांच्या साहाय्याने जे उत्पादन झालेल्या वस्तूचं ते उत्पादनाचा एक प्रवाह झालेला आहे. आणि उत्पादन घटकांना आपण त्यांचे मोबदले दिलेले आहे आणि म्हणून त्यांचे मोबदले आपण शेवटी कशाच्या स्वरूपामध्ये देतो, त्यांचे मोबदले आपण त्यांना पैशाच्या स्वरूपामध्ये देतो. म्हणजे एक उत्पादनाचा प्रवाह झालेला आहे आणि एक पैशाचा प्रवाह झालेला आहे. म्हणजेच उत्पादन प्रवाह आणि पॅरलल त्याचबरोबर
उत्पादन प्रवाह आणि त्याचबरोबर पैशाच्या प्रवाहाची देखील निर्मिती त्यामधून होते. राष्ट्रीय उत्पन्नाचा अशा रीतीने प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये होते. मग राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह जे आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह आता आपण पाहूया की कशा पद्धतीने हे राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह असतात. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह. मग राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाला आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादन प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती होते. हे आपण आता बघितलं. कशाची निर्मिती होते तर उत्पादन प्रवाहाची आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये होत असते. मग राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह जे आहे तर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचा आता आपण बघूया की ते प्रवाह कसे असतात. पहिला जो प्रवाह आहे, पहिला जो प्रवाह सांगितला जातो तो आहे द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चक्रीय प्रवाह आहे तर तो कसा आहे तर सगळ्यात पहिले कुटुंब संस्था इज इक्वल टू कुटुंब संस्था अधिक कुटुंब संस्थेबरोबर काय आहे अधिक उद्योग संस्था. कुटुंब संस्था अधिक उद्योग संस्था म्हणजेच y इज इक्वल टू सी प्लस आय. y इज इक्वल टू सी प्लस आय. मग आता या ठिकाणी उत्पन्न बरोबर उपभोग आणि गुंतवणूक म्हणजे आता पहा y इज इक्वल टू सी प्लस आय. y म्हणजे उत्पन्न म्हणजे उपभोग अधिक गुंतवणूक. आता y इज इक्वल टू इन्कम, c इज इक्वल टू consumption, I is equal to investment. हा एक भाग झाला द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह बरोबर कसा असतो कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था. कुटुंब संस्था जी आहे ही कुटुंब संस्थेला काय लागते उपभोग खर्च करते. कुटुंब संस्था जी आहे ही कुटुंब संस्था ही काय करत असते तर उपभोगावर खर्च करीत असते आणि उद्योग संस्था गुंतवणूक करीत असते. म्हणून मग आपण म्हटलेलं आहे y इज इक्वल टू सी प्लस आय उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक असं आपण सांगू शकतो. नंतर हा झाला द्विक्षेत्रीय. याच्यानंतर मग आपल्याला त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय प्रवाहाचा चक्रीय प्रवाह पाहायचा. हा झाला द्विक्षेत्रीय. म्हणजे द्विक्षेत्रीय राष्ट्रीय प्रवाह कसा आहे द्विक्षेत्रीय जो राष्ट्रीय प्रवाह आहे हा द्विक्षेत्रीय राष्ट्रीय प्रवाह कसा आहे कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था. कुटुंब संस्था जी आहे तर या कुटुंब संस्थेमधून कुटुंब संस्था विविध वस्तू आणि सेवांवर
उपभोगासाठी विविध वस्तू आणि सेवांचा मागणी करते, म्हणजेच उपभोगावरती खर्च करते, विविध वस्तू आणि सेवांचा उपभोग घेण्यासाठी म्हणून कुटुंब संस्था खर्च करीत असते. आणि मग तो खर्च जो होतो तो एक प्रकारे तो जो खर्च झालेला असतो तर त्याद्वारा गुंतवणूक होते. म्हणजेच उत्पादन संस्था ज्या आहेत या उत्पादन संस्था त्यात गुंतवणूक करतात त्या ह्याच्यातून. आणि उत्पादन झाल्यानंतर तुम्हाला मी आधीच सांगितलं की उत्पादन झाल्यानंतर उत्पादनाचे जे विविध घटक आहेत तर ते खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये ते जे उत्पन्न असते हे उत्पन्न वितरित केल्या जाते. हे जे उत्पन्न आहे तर हे उत्पन्न वितरित केलं जाते आणि हे वितरित झालेलं उत्पन्न शेवटी पुन्हा कोणाकडे जाते? पुन्हा हे शेवटी कुटुंबाकडेच जाते. शेवटी व्यक्तीकडे जाते. म्हणजेच का कुटुंब हे कोणी बनलेलं आहे? कुटुंब हे व्यक्तींनी बनलेलं आहे. म्हणून हा असा एक चक्रीय प्रवाह आहे की उद्योग संस्था त्याच्यानंतर खंड, वेतन, व्याज, नफा, त्याच्यानंतर कुटुंब संस्थेकडून पुन्हा त्या काय करतात, त्यांचा जो पैसा आला की उपभोगासाठी विविध वस्तू आणि सेवांची मागणी करत असतात. शेवटी विविध वस्तू आणि सेवांची मागणी केली की म्हणजे ती मागणी पुरवण्यासाठी पुन्हा आपल्याला विविध वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन जे आहे हे उत्पादन करावं लागते. हा जो आत्ता आपण बघितला हा द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आपण बघितला. आता दुसरा आपल्याला पाहायचा आहे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. हा झाला द्विक्षेत्रीय. आता आपण लिहू त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. हा झाला द्विक्षेत्रीय. द्विक्षेत्रीय नंतर आपल्याला काय पाहायचं आहे? त्रिक्षेत्रीय. मग आता त्रिक्षेत्रीय मध्ये काय आहे ते? कुटुंब संस्था, व्यवसाय आणि सार्वजनिक क्षेत्र. मग आता सरकारी क्षेत्र. मग आता आपण बघू सगळ्यात पहिले कुटुंब संस्था जर आहे. कुटुंब संस्थेला आपण काय म्हटलेलं आहे? कन्झम्पशन म्हटलेलं सी. प्लस उद्योग संस्था जी आहे या उद्योग संस्थेला आपण व्यवसाय असं म्हणतो. व्यवसाय अधिक सरकारी खर्च, सरकारी क्षेत्र. म्हणजेच y इज इक्वल टू C प्लस I प्लस G असं त्याला म्हटलं जाते. मग आता पहा त्रिक्षेत्रीय जो आहे या त्रिक्षेत्रीयचा आपण विचार करूया सगळ्यात पहिले की त्रिक्षेत्रीय हा राष्ट्रीय प्रवाह कसा राहील. त्रिक्षेत्रीय जो आपण म्हटलं, द्विक्षेत्रीय आपण आता तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल की द्विक्षेत्रीय हा कसा असतो. मग आता आपल्याला त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय प्रवाह पाहायचा आहे. त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय प्रवाह जो आहे हा त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय प्रवाह पाहत असताना सगळ्यात पहिले आपण पाहतो आहे की कुटुंब संस्था. द्विक्षेत्रीय मध्ये देखील कुटुंब संस्था ही होती. मग ही जी कुटुंब संस्था आहे तर ही कुटुंब संस्था विविध वस्तूंची मागणी करते, विविध सेवांची मागणी करते. कशासाठी मागणी करते? तर उपभोगासाठी ती मागणी करत असते. उपभोगासाठी म्हणून विविध ज्या संस्था आहे तर त्याची मागणी ही केली जात असते. मग कुटुंब संस्था ही विविध वस्तू आणि विविध सेवा यांची उपभोगासाठी मागणी करते. ही जी उपभोगासाठी मागणी केली जाते तर ही उत्पादनाच्या प्रक्रियेमधून पुरविली जाते. म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमधून निरनिराळ्या प्रकारचे जे व्यवसाय आहेत या व्यवसायामधून वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनाच्या प्रक्रिया घडतात आणि कुटुंब जे आहेत, कुटुंब संस्था जी मागणी करतात विविध वस्तूंना, विविध सेवांना त्याचं उत्पादन केले जाते. म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे y इज इक्वल टू C प्लस I प्लस G. मग आता ह्याच्याच बरोबर आपण पाहतो की सरकारला देखील मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागत असतो.
सरकारी क्षेत्राचं देखील राष्ट्रामध्ये आधिक्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. अस्तित्व जे आहे हे सरकारी क्षेत्राचं अस्तित्व देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असते. मग शेवटी काय होतं की बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ते सरकार स्वतः त्या वस्तूंची निर्मिती करते आणि ते लोकांपर्यंत पुरविते. हे झालं त्रिस्तरीय. द्विस्तरीयमध्ये आपण काय पाहिलं, द्विस्तरीयमध्ये सरकारचा कुठेही रोल नव्हता, केवळ कुटुंब संस्था आणि उत्पादन यांचाच रोल होता. परंतु त्रिस्तरीयमध्ये काय आहे की त्रिस्तरीयमध्ये कुटुंब संस्था देखील आहे, कुटुंब संस्था देखील आहे. उत्पादनाच्या बाबतीमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय आहेत आणि विविध प्रकारच्या व्यवसायांबरोबर सरकारी क्षेत्र जे आहे, तर हे सरकारी क्षेत्र देखील आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. सरकारी क्षेत्राचं अस्तित्व देखील आढळून येते आणि अशा तिघांचा एकाच वेळी प्रवाह असतो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. ज्याप्रमाणे द्विस्तरीयमध्ये, द्विक्षेत्रीयमध्ये केवळ कुटुंब आणि उत्पादन यांचा आपण बघितला, तर त्याच पद्धतीने त्रिक्षेत्रीयमध्ये कुटुंब संस्थाही आहे, व्यवसायही आहे आणि सरकारी क्षेत्र जे आहे, तर या सरकारी क्षेत्राचं देखील त्या ठिकाणी अस्तित्व आढळते, तो प्रवाह आपल्याला आढळून येतो. आणि म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे y=c+i+g. y म्हणजे उत्पन्न, वाय म्हणजे उत्पन्न, सी म्हणजे कन्झम्पशन ज्याला आपण उपभोग असं म्हणतो, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक, याला आपण इथे उत्पादन किंवा व्यवसायामध्ये जी गुंतवणूक केली जाते तर त्याचा आपण आय म्हणून या ठिकाणी वापर केलेला आहे. इन्व्हेस्टमेंट त्याला आपण म्हटलेलं आहे. आणि जी म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर, गव्हर्नमेंट सरकारी क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, तर हे सरकारी क्षेत्र अर्थात गव्हर्नमेंट सेक्टर, गव्हर्नमेंटचं जे अस्तित्व आहे, गव्हर्नमेंटचं जे क्षेत्र आहे, तर त्याचा देखील आपण या ठिकाणी विचार करतो. आणि अशा प्रकारे त्रिस्तरीय प्रवाह जो आहे, हा त्रिस्तरीय प्रवाह आपल्या लक्षात येतो. मग त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे राष्ट्रीय उत्पन्नामधला, तर तो आहे चार क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. चार क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. म्हणजे पहा आता, पहिल्या वेळेस गव्हर्नमेंटचं अस्तित्व नव्हतं, सरकारी अस्तित्व नव्हतं. दुसऱ्या वेळी गव्हर्नमेंटचं अस्तित्व आहे, हे दोन तर आहेत, परंतु गव्हर्नमेंटचं अस्तित्व देखील आहे. आणि चार चक्रीय प्रवाहामध्ये, चार क्षेत्रीय प्रवाहामध्ये हे तीन गोष्टी तर आहेतच, प्लस त्यामध्ये आणखी एक गोष्ट आलेली आहे की हल्लीच्या काळामध्ये, हल्लीच्या काळाचा जर आपण विचार केला तर हल्लीच्या काळामध्ये जे व्यापार होता, तर हा फक्त अंतर्गतच व्यापार होत नाही, तर विनिमय क्षेत्र विदेशी व्यापार देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि परकीय क्षेत्राचं अस्तित्व देखील आपल्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. तर त्याचा देखील विचार या इथे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या चार क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये करायचा आहे. मग त्या ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी आहे कुटुंब संस्था, अधिक कुटुंब संस्था तर आहे, अधिक व्यवसाय, अधिक सरकारी क्षेत्र, अधिक सरकारी क्षेत्राबरोबरच काय आहे, परकीय क्षेत्र. मग आता पहा काय म्हणतो आपण, y=c+i+g प्लस परकीय क्षेत्र म्हणजे काय आहे, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, म्हणजेच निर्यात वजा आयात.
एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजे निर्यात वजा आहे. म्हणजे या ठिकाणी हे 3 तर झालेलेच आहे, परंतु परकीय क्षेत्र जे आहे हल्लीच्या काळामध्ये आपले विदेशी इतर देशांबरोबर परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार होत असतात. अनेकदा आपण निर्यात करतो, काही वस्तूंची आयात करतो, मग त्याचा देखील आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पन्नाचा समावेश करावा लागतो. काही देणी असतात परकीय देणी, ती द्यावी लागतात. काही घेणी असतात परदेशाकडून, ती घ्यावी लागतात. आणि या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपण विचार करतो आणि म्हणून म्हणलेलं आहे y इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. म्हणजे अशा प्रकारे आपण द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहिला, त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहिला आणि 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहिला. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचा हा चक्रीय प्रवाह आहे. म्हणायला मुद्दा एकदम छोटा आहे, परंतु पहा तुम्ही की समजण्यासाठी म्हणून तो विस्तृतपणे आपल्याला सांगावा लागत असतो. आता हे झाल्यानंतर आपण द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा आहे याचा विचार करणार आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय परिमाण त्याला म्हटलं जात असतात, ते आपण पाहू. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पनांचा देखील आपण विचार आता करणार आहोत. हा जो विचार आहे हा विचार आपण पुढच्या तासिकेला करूया.